आज मला झाड पुजायचं होतं, तर आमच्याकडे ना लहान बाळं घरात असली ना तर झाड पुजतात. हिरवं झाड म्हणजे बाभळीचं छोटंसं झाड असतं ना, त्याची पूजा करतात आषाढ महिन्यामध्ये. तर आज त्याचीच माझी तयारी चालू होती, तरी ते फळमुटका बनवून घेतला. त्याच्यामध्ये थोडेसे हरभरे टाकले आणि हे उकडल्यानंतर ना थंड पाण्यामध्ये टाकायचं त्याला, म्हणजे काय एकमेकांना चिटकत नाहीत. पाणी कमी पडलं म्हणून माझं असं काही चिटकलं होतं. आणि नैवेद्य असतो तो म्हणजे की तळलेल्या पुऱ्या असतात ना, त्याचाच नैवेद्य असतो. तर याला ना तांदूळच्या भाजीचा खूप मान असतो, पण मला तांदूळची भाजी ना भेटली नाही ऐन वेळेला. असं भेटायची इतर वेळेला, पण आज भेटली नाही. तर म्हटलं चला आता जे आहे ते घेऊयात आपण. आणि पानसुपारी पण असते, पानं पण नाहीत भेटले मला. तर इथे बाकीची माझी तयारी चाललेली होती. ताट बनवत होते मी. तर ताटामध्ये काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते. तर ही पूजा ना आता प्रत्येक भागामध्ये करतील असंच नाही. तर आमच्याकडे तर ही पूजा पहिल्यापासून करतातच. आम्ही लहान होतो तेव्हापासून माझी आई करायची आणि माझ्या सासरी पण ही पूजा करतात. तर त्याच्यामुळे मी ही पूजा करते. आणि इथे ना मला झाड सापडलं नाही आहे बाभळीचं. जिथे बाभळी असतात ना तिथे त्याच्या बिया पडल्यावर झाड येतं, पण इथे झाड काही सापडलं नाही मला. तर आत्या बोलल्या की आता त्याच्या नावाने तू त्याची पूजा कर म्हणून. तर असो. आणि ते सगळं ताट वगैरे भरलं होतं मी. जेवढं जेवढं मला माहिती आहे तेवढं तेवढं घेतलं मी. इथे नैवेद्याचं ताट भरलं. आणि भाजी असेल ना तर खरंच अजून नैवेद्य छान दिसतो. आणि ते तुपाचे दिवे लावायचे असतात. तर इथे खालीच झाड पूजायला गेली होती मी. कुठं लांब जाणार आपण, कारण शंभूचे पप्पा पण नव्हते, लांब कुठेतरी गेलो असतो. पण म्हटलं चला आता इथे खालीच पूजूया. तर इथे खालीच पूजा केली. तर मी कशी पूजा केली तेही तुम्हाला दाखवते. आणि मी याचा फुल व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते तुम्ही नक्की बघू शकता. मी सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आषाढ महिन्यामध्ये ही पूजा करतातच. देवीची पण पूजा करतात. काही जणांना माहिती असेल की लक्ष्मी आई म्हणजे जी आपली ग्रामदैवत असते ना तिची पण पूजा करतात. आपल्या कुलदेवतेची ओटी भरतात. हे आषाढ महिन्यामध्ये करत असतात. आणि ही पूजा झाल्याशिवाय ना जेवण करायचं नसतं. तर खूप उशीर झाला होता ना पूजेलाच मला. तर खूप भूक लागली, आल्याला जेवायला बसले मी. जे आहे ते पटकन खाल्लं. आणि मग म्हटलं चला आता सगळं केलं तर आपण देवाला नैवेद्य पण दाखवूया. म्हणून रात्रीच्या वेळेला ना म्हटलं आता की आखाड तळूयात आपण. पहिल्यांदा आता तळला होता मी तुम्हाला दाखवलं. आणि दुसऱ्यांदा मी आखाड पण तळून घेतला आणि देवाला नैवेद्य पण दाखवला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आखाड का तळतात हे पण तुम्हाला मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही नक्की बघा.